वळूया पुढल्या बातमीकडे. अहमदाबाद नंतर मुंबईत मात्र दुर्घटना घडण्याची आपण वाट पाहतोय का, अशी आता चर्चा सुरू झाली आहे. विमानतळ परिसरातील इमारतींचं पुनर्वसन हे रखडलेलं आहे. अहमदाबादमधल्या या घटनेनंतर आता मुंबईतल्या विमानतळ परिसरातील फनेल झोनमधील इमारती आणि झोपड्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर येतोय. विमानतळ आणि विमानतळाच्या परिसरामध्ये जे कुठली स्ट्रक्चर्स बनवायचे त्याच्यासाठी एअरक्राफ्ट ऍक्ट 1934 आणि एअरक्राफ्ट रूल्स 1937 हे मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर हे जे रूल्स आहेत त्या रेग्युलेशन्स प्रमाणे आपल्या इथे स्ट्रक्चर्स बनवायची परवानगी दिली जाते. अहमदाबाद विमानतळाच्या अगदी बाउंड्रीला लागूनच बरीचशी घरं आहेत. आम्ही बरेच वर्ष ते बघतोय. प्रत्येक वेळेस रनवेवरती आपण बॅकट्रॅक करताना ती रनवेच्या लगतची घरं दिसतात किंवा मुंबईत सुद्धा अशी घरं जवळपास बरीचशी आहेत. मुंबईचं जे आकाश आहे ते सेफ आहे की नाही, तर आकाश डेफिनेटली सेफ आहे. अशा घटना वारंवार होणार नाहीत अशी मला पूर्ण खात्री आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.